गुड मॉर्निंग सर्वांना. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही? मजेत असाल तर चला, आताच माझी मॉर्निंग झाली, फ्रेश वगैरे झाली, तर विचार केला चला आजसुद्धा व्लॉग चालू करूया. तर बघा मी दिवसभर काय काय करते. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर सबस्क्रायबर असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर चला, आताच माझी मॉर्निंग झाली, फ्रेश वगैरे झाली, आता नाश्ता वगैरे करून घेते, मग तुम्हाला भेटते. तर बघू शकता इथे किती सुंदर असा आलू पोहा बनवलेला आहे. तर चला खाऊन घेते. बघितलंच तुम्ही, माझा आत्ताच नाश्ता वगैरे करून झालं. नाश्ता वगैरे करून 15 मिनटं झाले आम्हाला. तर आम्ही थोड्या गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर बघूया आता मम्मी काय करते. बघा इथे मम्मी मेथीची भाजी साफ करते. आज आम्ही बनवणार आहोत मेथी. तर मम्मी खूप भारी मेथी बनवते, आहे ना मम्मी? मी ना मेथीची भाजी साफ करते. मी आज बनवणार आहे मेथी. रवीनाला खूप आवडते मेथीची भाजी. रवीना 3 वर्षाची होती तेव्हापासून मेथीची भाजी खूप आवडीने खाते. अजून काय बोलशील माझ्याबद्दल? अजून अजून रवीनाचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? तुम्ही बघता की नाही गाईस? रवीनाचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? चांगले वाटत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बरं का मंडळी? बघितलंच मम्मीला, मम्मी मेथीची भाजी साफ करते. तर चला आता मी बाकीचे कामं करून घेते. पाणी सुद्धा आले, पाणी वगैरे भरते, बाकी किचन वगैरे क्लीन करते. त्यानंतर मम्मी बनवेन जेवण. भेटूया आपण किचनमध्ये. किचन असं क्लीन, सरक ना मम्मी एक मिनटं, क्लीन करून घेतलं होतं, पण ते परत घाण होतंय. काय करायचं, होणारच घाण. तरी त्याचं पीठ मळून सुद्धा ठेवलंय मी. आता मम्मी भाजी बनवेल, तुम्हाला दाखवते मी. भाजी अशी झालेली आहे. तर तुम्ही बघितलंच मम्मीची भाजी बनवून झालेली आहे. तर आता मम्मी चपाती बनवत आहे. मम्मीची चपाती रेडी झाली की पटकन मी जेवण करेल. कामं वगैरे सर्व माझी आवरून झालेले आहेत. आता जेवण वगैरे करून जेवताना तुम्हाला भेटते. तर मंडळी चला, मी ते जेवून घेते, भेटूया जेवण झाल्यानंतर. आत्ताच जेवण वगैरे करून झालं. खूप अशी भारी मेथीची भाजी बनवलेली मम्मीने, फुल पोट भरून जेवली. तर चला आता जेवण करून मला झालं, थोडा वेळ झालं जेवण करून. तर आता मी रेडी वगैरे होते. मग मी डीमार्टला जात आहे. तर मी रेडी होऊन तुम्हाला भेटते. तर गाईज मी आणि मम्मी चाललो आहे आता डीमार्टला. तर तुम्ही सुद्धा चला. चालले गाईज मी. बघा मम्मी मम्मी बोलते बघा आमच्या इथं रस्त्याचं काम किती दिवस झालं चालू आहे. बापरे, एवढा कंटाळा आला ना, अक्षरशः एवढी ट्रॅफिक वगैरे होते ना ह्याच्यामुळे. किती महिने झालं, काय हे काम संपायचं नावच नाही. गाईज एवढी कंटाळली, काय सांगू तुम्हाला. मम्मीला काय चॉईस कर बोललं ना, मम्मी तर बापरे आहे. मम्मीला काय चॉईस करायचं बोललं ना, नुसतं रवीना तू बघ तू बघ तू बघ, स्वतः काहीच करायचं. एवढा टाइमपास चाललाय बघा आता, नुसता टाइमपास. काय दाखवू तुम्हाला, बघा बघा. रस्ता खराब असल्यामुळे खाणं सामान करावं लागतं. तुम्ही बघू शकता, मित्र भेटला म्हणून मध्ये बरे आणि अंगाव अजून पण सामान येते. तसं आपण घरात चालू बाबा. 2000 years later. तर बघितलंच तुम्ही, आम्हाला एवढा वेळ लागला यायला. 3-3.5 घंटे झाले बापरे आम्हाला जाऊन. खूप 2 ट्रॉली भरून सामान होतं, म्हणून मला ना काही व्हिडिओ क्लिप्स पण घेता आल्या नाहीत. खूप म्हणजे खूप सामान होतं बापरे, काय सांगू तुम्हाला. 1 ट्रॉली मम्मीकडे, 1 ट्रॉली माझ्याकडे, कसा व्हिडिओ करू. तर मग आता म्हणून आता घरी आल्यावरती बोलली सांगावं तुम्हाला, खूप थकले. काय सांगू तुम्हाला, एवढी थकले. तर चला आता फ्रेश वगैरे होते. फ्रेश होऊन डायरेक्ट तुम्हाला आता मी जेवतानाच भेटते, ठीक आहे. तर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडतात ना, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर बघितलंच तुम्ही, मम्मीने मसाला भात बनवलेला फक्त आज. तर खूप थकलो होतो आम्ही. आम्हाला 3 ते 4 घंटे लागले डीमार्टमध्ये, म्हणून एवढे थकलो होतो आम्ही. मग म्हणून फक्त मसाला भात बनवला.
तर आता मी जेवण वगैरे केलं, तर आता मग मी थोड्या वेळात झोपते. तर चला, माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.